नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. पशुपालनाचा व्यवसाय करताना म्हणजे खास करून दुग्ध व्यवसाय करताना आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे या दुग्ध व्यवसायातील एक सर्वात मोठी अडचण आहे आणि ते म्हणजे बऱ्याच जनावरांच्या एका टीटमधून म्हणजे एका तणामधून जे दूध येते तर ते फार पातळ धार येते, म्हणजे एकदम कमी प्रमाणात दूध येते. म्हणजे ते दूध काढायला आपल्याला खूप त्रास होतो. खूप मेहनतीने ते त्या थणामधून आपल्याला दूध काढावे लागते आणि ती जी धार येते त्यामधून दुधाची ती एकदम पातळ अशी धार येते. तर याच्या अगोदर मी या कंडिशनला आपण हार्ड मिल्कर म्हणतो. तर याच्या अगोदर मी फ्री मिल्कर वर सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर ज्यामध्ये याच्या उलट काय होते की गाई किंवा म्हशीच्या एका थणामधून दूध जे आहे ते कंटिन्यू म्हणजे सतत थेंब थेंब गळत राहते. तर त्याच्या उलट आज जी कंडिशन आहे हार्ड मिल्कर म्हणजे एका थणामधून दुधाची जी धार असते ती खूप बारीक धार निघते आणि ते दूध काढायला दूध ओढायला खूप त्रास जातो. या विषयावर आपण आज बोलणार आहोत की आपण त्यावर घरगुती काय उपाय करू शकतो आणि डॉक्टर त्यावर काय उपाय करतात. तर याच विषयावर आज आपण बोलूया. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाल्या आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर हार्ड मिल्कर ही तशी तर एक सर्जिकल कंडिशन आहे. हार्ड मिल्कर म्हणजेच एखाद्या थणातून गाईच्या किंवा म्हशीच्या जी दुधाची धार येते ती खूप पातळ अशी धार येते आणि ती धार काढायला आपल्याला खूप ताकद लावावी लागते, खूप जोर लावावा लागतो आणि त्यामधून दुधाची धार जी आहे ती पूर्णपणे मोकळी निघत नाही, तर ती खूप पातळ धार निघते. तर या कंडिशनलाच आपण हार्ड मिल्कर कंडिशन म्हणतो. तर हे कशामुळे होते तर जे टीट असते, जे टीट स्फिंक्टर असते तर ते कॉन्ट्रॅक्टेड असते, म्हणजे त्याची जी रुंदी असते ती कमी झालेली असते. ज्या टीटमधून दूध येते, ज्या नळीमधून दूध येते तर ती आकुंचित पावलेली असते किंवा त्यामध्ये एखादा मासाची वाढ झालेली असते. तिथे मास चढल्यामुळे अडथळा निर्माण झालेला असतो. तर जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे लिची टीट नाईफ आहे. तर या लिची टीट नाईफद्वारे डॉक्टर त्याची छोटीशी सर्जरी करतात. म्हणजे हे लिची टीट नाईफ त्या टीटमध्ये टाकून तो जो अडचण आहे, तो जो मासाचा भाग असतो वाढलेला असतो किंवा जे कॉन्ट्रॅक्टेड स्फिंक्टर असते तर तो प्रॉब्लेम दूर केला जातो. तर ही झाली ट्रीटमेंटची गोष्ट. पण आपल्याला जर घरगुती त्यावर काही करायचे असेल तर त्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे की पशुपालक स्वतः त्यावर काय उपचार करू शकतात. तर यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो की मार्केटमध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे मेडिसिन्स मिळतात. तर आपण आपल्या गायीला चांगल्या प्रकारचे मिनरल मिक्सचर हे सुरू करावे आणि सोबतच जसे की आपण स्क्रीनवर बघू शकता हे विस्प्रेक नावाचे आपल्याला ऑइंटमेंट आणि स्प्रे या दोन्ही स्वरूपात आपल्याला मार्केटमध्ये मिळून जाते. तर विस्प्रेक ऑइंटमेंट किंवा विस्प्रेक स्प्रे याने सकाळी एकदा दूध काढून झाल्यानंतर आपण हा विस्प्रेक स्प्रे त्यावर मारावा किंवा त्या ऑइंटमेंटने त्याची चांगल्या प्रकारे मालिश करून घ्यावी आणि त्यानंतर संध्याकाळचे दूध काढून झाल्याच्या नंतर जसे की आपल्याकडे जवसाचे तेल असते तर जवसाच्या तेलमध्ये हळद मिसळून त्याला थोड्या प्रमाणात गरम करून घ्यावे आणि ते कोमट असताना रोज त्याची मालिश करावी आणि ही मालिश आपण 8 ते 10 दिवसापर्यंत करावी, म्हणजे हळूहळू ही समस्या मुळापासून समाप्त होईल. तर अशा प्रकारे आपण याच्यावर उपचार करू शकतो. आणि जर या दोन्ही उपायाने म्हणजे विस्प्रेक स्प्रे किंवा ऑइंटमेंट आणि जे जवसाचे तेल आणि हळद आहे याची मालिश केल्याच्या नंतर सुद्धा जर आपल्याला रिझल्ट मिळाला नाही तर आपल्या डॉक्टरांकडून त्याची ट्रीटमेंट करून घ्यावी. म्हणजे लिची टीट नाईफ जे आहे तो त्यामध्ये
ते छोटीशी सर्जरी करून त्याद्वारे ते आपल्याला व्यवस्थित करून देतील. तर अशा प्रकारे आपण घरगुती सुद्धा याची ट्रीटमेंट करू शकतो आणि डॉक्टरांकडून सुद्धा याची ट्रीटमेंट करून घेऊ शकतो. धन्यवाद.